हाय हॅलो नमस्कार जय शिवराय। मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतं। आज मी बनवते आहे पायनॅपल फ्लेवरचा केक आणि तेही माझ्या स्वतःच्या बर्थडेसाठी। तसं तर आद्विकचे बाबा बोलले होते की बाहेरून आणूया, पण म्हटलं मी बनवते। तसंही पिल्लूच्या बर्थडेच्या केकसाठी सामान आणायचंच होतं, तर म्हटलं होऊन जाईल। तर सर्वात आधी इथं मी कढई प्रीहीट करायला घेतलेली आहे। त्यानंतर इथं टीनमध्ये तेल लावून घेतलं आणि वरतून थोडासा मैदा टाकला, म्हणजे आपला केक खाली चिपकत नाही आणि लगेच निघतो। तर तुम्हाला जर केकचं पूर्ण व्हिडिओ बघायचं असेल, केक शिकायचं असेल, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। त्यानंतर इथं मी 1 कप आणि 1/3 कप ना व्हॅनिला प्रेमिक्स घेतलेला आहे। त्यानंतर हाफ कप त्यामध्ये पाणी टाकलं आणि मी मेजरमेंट जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देईल, किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, तर मी शेअर करेन तुमच्यासोबत, किंवा इंस्टाग्रामला पण शेअर करेल, तिथं पण मी व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी। त्यानंतर त्यामध्ये आपण तेल टाकायचं, तेल सोयाबीन किंवा सनफ्लावर टाकायचं, बाकीचे फ्लेवरचं मग त्याचा आपल्याला स्मेल येतो केकचा, त्यामुळे। त्यानंतर मी इथं पायनॅपल जे आपलं इसेन्स असतं ते टाकायचं 2 थेंब। त्यानंतर थोडंसं येलो कलर येण्यासाठी एकदम नॉर्मल 1 थेंबभर कलर टाकलेला आहे। त्यानंतर एकाच डायरेक्शनने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, इकडे तिकडे अजिबात करायचं नाही। आणि म्हणून मी सध्या केकची ऑर्डर घेत नाही। बघा पिल्लू अजिबात केक बनवून देत नाही, तर केकमध्ये पण चांगला बिझनेस होऊ शकतो, पण पहिले कसं असतं ना, आपलं शॉप पाहिजे चांगलं बिझनेस ग्रो करण्यासाठी, आणि एकाच ठिकाणी पाहिजे। तर सारखं आपण सिटी चेंज केली ना तर मग चालत नाही बिझनेस, त्यामुळे हा प्रॉब्लेम खूप होतो। नाही तर केक इझी आहे बनवण्यासाठी, खूप जास्त काही मेहनत तर आहे, कोणतंही काम सोपं नसतं, मेहनत प्रत्येक कामासाठी करावीच लागते, झटपट कोणतंही होत नाही। आणि कोणतंही असू दे, जॉब असू दे, कोणता बिझनेस असू दे, त्यामध्ये कष्ट असतात म्हणजे असतातच असो। त्यानंतर केक जे बॅटर होतं ते टीनमध्ये टाकून घेतलं, छान टॅप करून घेतलं, म्हणजे आतमध्ये बबल्स राहत नाही। कढई ऑलरेडी 10 मिनटं प्रीहीट करून घेतलेली होती। त्यानंतर त्यामध्ये खाली स्टँड ठेवलं आणि वरती मी टीन ठेवला। त्यानंतर 10 मिनटं फुल फ्लेम, म्हणजे खूप फुलही नाही खूप कमी नाही, आणि 15 मिनटं मीडियम फ्लेमवरती बेक करून घ्यायचा, मस्त छान बेक होतो। त्यानंतर आपण टूथपिक घालून चेक करायचं, जर व्यवस्थित बेक झालं असेल तर टूथपिक क्लीन निघते। त्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं, आणि आता इथं मी कट करून घेते, 3 पार्टमध्ये कट करून घेत आहे। अर्धा किलोचा केक आहे, म्हणजे हा 500 ग्रॅम होईल। तर हा केक पायनॅपलचा इथं जवळपास 350 रुपयाला आहे। आणि आता मी जर बनवते आहे तर मी फक्त प्रीमिक्स आणि बाकीचं साहित्य जे होतं ते होतं माझ्याकडे, आणि घरचा असतो, टेस्टही छान असते आणि काही मिक्स केलेलंही नसतं। तर बघा इथं मी 3 भागमध्ये कट करून घेतलेला आहे, 2 केले तरीही चालतं, शक्यतो मी 2च करत असते, पण एकदा म्हणतो मी मार्जिन केली होती, म्हटलं चला 2 पेक्षा 3 करूया, छान होईल केकही आणि पिल्लूही खाईल। पण तुम्हाला सांगते शेवटी केक एवढा छान बनूनही काय झालं। त्यानंतर क्रीम ऑलरेडी बीट करून घेतलेली होती, एकच कप जे आहे तर क्रीम घेतलेली आहे। आपण जेवढ्या चांगल्या क्वालिटीची क्रीम आणू ना तेवढा केक जो आहे ना तो छान बनतो। तर 1 कप मी क्रीम घेतलेली आहे, छान ती आपल्याला बीटरनी बीट करून घ्यायची आहे। तर तो काय व्हिडिओ मी आज शूट नाही केला, मला आठवण नाही राहिली, एका मागं मी व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी शूट केलेला होता। त्यानंतर इथे मी सर्वात आधी सगळ्यात खालचा जो लेअर होता ना तो ठेवून घेतला वरती। त्यानंतर शुगर सिरप टाकायचं, म्हणजे आपलं जे साखरेचं पाणी असतं ना, साखर टाकायची आणि पाण्यामध्ये ती विरघळून घ्यायची, म्हणजे केकला थोडीशी गोडी येते, म्हणजे खूप म्हणजे कारण बेसमध्ये तर साखर नसते त्यामुळे। तर थोडंसं जे पाणी होतं ना ते टाकायचं, आणि आपला केक जो आहे तो ड्राय होत नाही। समजा आपण केक बनवतो ना तर नंतर तो ड्राय होतो, कारण क्रीममधलं जे मॉइश्चर आहे, जे पाणी आहे ना जो आहे ना तो शोषून घेतो, म्हणजे त्यामध्ये ते जातं, तर मग क्रीम ड्राय होतं त्यामुळे। त्यानंतर आतमध्ये क्रीम लावायची। त्यानंतर पायनॅपल क्रश टाकलेला आहे, तुम्ही आपण जे आपलं पायनॅपल असतं ना ते विकत आणून त्याचेही क्रश टाकू शकतात, तोही छान होतो, पण तो असे लगेच संपवावा लागतो त्याच दिवशी। त्यानंतर पुन्हा मी सर्वात वरचा लेअर ठेवला, पुन्हा त्यावरती शुगर सिरप जे होतं ते टाकून घेतलं, पुन्हा क्रीम टाकायची आणि पुन्हा त्यावरती पायनॅपल क्रश टाकायचा आहे, आणि छान व्यवस्थित आपलं वरती व्यवस्थित करून घ्यायचं। आणि सगळ्यात जास्त केकचं कसं आहे माहिती आहे का, त्याला प्रॅक्टिस लागते, जेवढी तुमची प्रॅक्टिस होईल ना तेवढे छान छान केक आपल्याला बनवता येतं, कोणत्याही गोष्टीची प्रॅक्टिस झाली। आणि आतमध्ये हा जो गॅप दिसतोय ना दोन्ही लेअरच्या मध्ये तो भरून घ्यायचा, म्हणजे आपल्या केकला हाईटही छान येते, आणि इकडे तिकडे म्हणजे अजिबात व्यवस्थित राहतो, सरकत वगैरे काहीच नाही। तर इथं मी छान व्यवस्थित लावून घेत आहे, आणि त्यानंतर वरती मग व्यवस्थित छान प्लेन करून घ्यायचं, जिथं खालीवर वाटत असेल तिथं थोडीशी क्रीम लावायची आणि व्यवस्थित छान करून घ्यायचं। एवढं डिटेलमध्ये व्हिडिओ केकचा कोणी शेअर करत नाही, तर मी करत असते प्रत्येक वेळेस, पण तुम्हाला आवडतो की नाही आवडतो नक्की कमेंट करून सांगा। तर इथं वरती पण व्यवस्थित मी क्रीम जी होती ना तर ती
व्यवस्थित लावून घेतली आणि आता त्यावरती मग मी टाकणार आहे पायनॅपल क्रश. आपलं जे रेडीमेड पायनॅपल असतं ना आपण विकत आणतो, हे प्रिझर्वेटिव्ह असतो किती केलं पण मग छान असतं. हेच जे बेकरीमध्ये हेच यूज होतं आणि रेडीमेड आणून पण तुम्ही स्लाईस टाकू शकता. पण मग ते असं आहे ना, आज बनवलं ना तर आजच्या संपवावं लागतो, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि केक काय त्या दिवशी जर मोठा बड्डे वगैरे असेल तर संपतो, नाही तर मग संपत नाही, तो एक प्रॉब्लेम होतो. तर त्या सगळ्यात वरचा एक लेअर होता तो बाकी आहे. तर मी तर पायनॅपल तुम्हाला म्हटलं क्रश टाकायचं. यामध्ये पण पीसेस असतात पण शक्यतो ते छान लागतात. किती जरी म्हटलं तर आपण आजच्या आज आणलं कट करून टाकलं तर ते छानच लागणार. प्रत्येक पीस आला पाहिजे असं मी इथं टाकलेलं होतं. त्यानंतर आता ते पण व्यवस्थित छान ब्लेंड करून घ्यायचं आणि सगळ्यात वरती मग शेवटचा लास्ट लेअर होता ना तो ठेवायचा आहे, जो की मी आतमधला जो होता तो बाहेर ठेवला होता तो. कारण मग आपल्या केकला फिनिशिंग छान येते आणि वरचं थोडंसं हे असतो, त्यामुळे तर व्यवस्थित छान ठेवून घ्यायचा. इकडे तिकडे अजिबात सरकला नाही पाहिजे, नाही तर मग केकला अजिबात चांगली फिनिशिंग येणार नाही. ठेवून घेतला. त्यानंतर शुगर सिरप टाकलं आणि पुन्हा क्रीम टाकली, व्यवस्थित ब्लेंड करून घेतली. व्यवस्थित छान असं पसरून घ्यायची. तुम्हाला मी सांगितलं ना, प्रॅक्टिस झाली ना व्यवस्थित होतं, क्रम्बल्स वगैरे काही लागत नाही. कारण ते क्रम कोट्स जे आहेत ना आतमध्ये याचे आपले स्पॉन्जचे ते बाहेर येतात, मग केक व्यवस्थित फिनिशिंग येत नाही, तो एक प्रॉब्लेम होतो. तर इथं बघा मी छान व्यवस्थित फिनिशिंग आता आपले क्रम कोट्स झालेलं आहे. जर गरमी आहे तर तुम्ही एक 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवू शकता, कारण गरमीमुळे क्रीम लगेच वितळती आणि त्यानंतर मग लास्ट फिनिशिंगसाठी घेऊ शकता. असं पावसाळ्यामध्ये लगेच केलं तरीही चालतं, पण गरमीमध्ये खूप प्रॉब्लेम होतो. त्यानंतर साईडने व्यवस्थित क्रीम लावून घ्यायची. बघा या पद्धतीने एकदम सोपं आहे, तुम्ही घरची घरी बनवू शकता. फक्त सामान घ्यायला थोडेसे पैसे वगैरे लागतात, मग एकदा घेतलं की होऊन जातं. मी पण जवळपास 12-1 हजाराचं माझं सामान झालं होतं, पण मी तेवढ्या ऑर्डर पण घेतल्या होत्या वापीला राहत असताना आणि त्याच्यापेक्षा मग मला पैसे पण भेटले होते. म्हणजे जेवढे ऑर्डर घेतले तेवढे पैसे पण त्यामध्ये म्हणजे मी कमवले होते, की जेवढं मी सामान घेतलं. माझं सामान काय म्हणजे घेतलेलं वेस्ट नाही गेलं, चांगले ऑर्डर भेटत होत्या तिथं आणि माझा चांगलं म्हणजे तिथं बिझनेस पण चालू झालं असतं, मी व्यवस्थित राहिलं असतं. पण मग आम्ही इकडे शिफ्ट झालो, पिल्लू झाला मेन म्हणजे, त्यानंतर थोडंसं गॅप पडला. पण आता घरीसाठी बनवते आणि जर जवळचं कुणाला पाहिजे असेल मग त्यांच्यासाठी बनवत असते. असो, घरचं ते घरचं असतं. कितीही काय बेकरीमध्ये असतो छान, काय मध्ये क्रीम खूप लावून देतात, मग आपल्याला जसं पाहिजे तसं भेटत नाही. जशी पाहिजे थोडीशी जरी डिझाईन म्हणजे चेंज केली तरी चार्जेस वाढतात. आणि आता डोरेमॉन मला पहिला पाहिजे होतं, तर तेव्हा आम्ही इकडे शिफ्ट झालो तेव्हा मला म्हणजे वेळ नव्हता बनवण्यासाठी, तर 1,500 का 1,700 रुपये सांगितले होते आणि तो पण 1 kg जास्त सांगितले होते बहुतेक. आणि आता मी घरी बहुतेक मी तोच बनवणार आहे. तर बघू तो कसा होतो, किती पैसे वगैरे लागतात मी सगळं सांगेल. आणि बघा केकला हाईट आहे खूप छान आलेली आहे आणि क्रीम पण मस्त होती. चांगल्या ब्रँडची क्रीम आणली ना तुम्हाला सांगते तर खूप छान होतं. बघा केक किती सुंदर झालेला आहे आणि फायनल लुक तुम्ही जर बघितला ना तर तुम्हाला वाटणार नाही की मी घरी बनवलेला आहे. तर इतकं म्हणजे एकदा प्रॅक्टिस झाली ना तर व्यवस्थित छान जमून जातं. साईडनी लावून घेतली, त्यानंतर वरती क्रीम टाकायची, वरतून व्यवस्थित छान फिनिशिंग देऊन घ्यायची आणि मग पुन्हा एकदा साईडनी देऊन घ्यायची. आपल्याला जर डिझाईन करायची असेल तर डिझाईन तुम्ही करू शकता, नसेल करायची नाही केली तरी चालते. जसं बनवायचं तसं मी कशी करायची तेही पुढे टाकते. त्याचेही सर्व जे सामान लागतं त्याचा पण व्हिडिओ मी केलेला आहे. बघा साईडने मी थोडासा येलो कलर लावून व्यवस्थित छान फिनिशिंग देऊन घेतली आणि आता फायनल फिनिशिंग जी आहे सगळ्यात वरची टॉपची ती करते आहे, तिला थोडंसं व्यवस्थित करावं लागतं छान, म्हणजे एकदम परफेक्ट. हे जर बिघडलं ना तर केकची पूर्ण फिनिशिंग जाते. बघा या पद्धतीने थोडंसं क्रीम वगैरे व्यवस्थित करून घ्यायची आणि बघा आपला फायनल केक जो आहे फिनिशिंग करून रेडी आहे. आता फक्त याला डेकोरेशन करायचं आहे. आणि कसं वाटतं केक नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला केकचा व्हिडिओ आवडला असेल किंवा माझे बाकीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि बघा आपला फायनल केक जो आहे फिनिशिंग रेडी आहे, फक्त आता डिझाईन करायचे आहे. तर इथं हे नोझल घेतलेलं आहे आणि मी आता जे आपले रोजचे फ्लावर आहे ना ते काढते. आणि जर एकदम रोज जसं असतं तसं जर काढायचं असतं ना त्याचं स्टँड असतं, त्याचं पण नोझल असतं, मी एका व्हिडिओमध्ये काढलेले आहे. तर बघा तुम्ही तिथं एकदम म्हणजे जमून जातं प्रॅक्टिस केली तर ते फुलं रोजचे एकदम मस्त दिसतात आणि एकदम छान दिसतो तोही केक. तेही मला जमतं. भरपूर असे केक आहे, जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्की कमेंट करा. मी कम्युनिटी पोस्टला मी आत्तापर्यंत सर्व बनवलेले केकचे फोटो तुम्हाला शेअर करेन. आणि बघा मस्त छान मी इथं डिझाईन करून घेतलेलं आहे. यामध्ये काही कलर जास्त केला नव्हता, नॉर्मल आपला घरीच होता. आणि ऑर्डरचं कसं असतं, जसं पाहिजे तसं कस्टमरला बनवून द्यावं लागतं. आपल्याला फ्लेवर मेन असतो, डिझाईन वगैरे म्हटलं ठीक आहे चला. मग त्यानंतर मी साईडनी वरती फ्लावर काढून घेतले रोजचे, त्यानंतर साईडनी थोडंसं
बॉर्डर करते आहे, नाही केली तरीही चालते. तुम्ही बेकरीमध्ये बघतात नाही करत ते लोक बॉर्डर वगैरे. आता मी घरी बनवते त्यामुळे करत असते. आपण मग बॉर्डर केल्यानंतर केकला ना एक लुकच येतो आहे बघा. तुम्ही बॉर्डर केल्यानंतर किती सुंदर दिसत आहे. तर असं मस्त छान असं मी आज केक बनवलेला आहे पायनॅपल फ्लेवरचा. त्यानंतर थोडंसं डेकोरेशन वगैरे करते आणि तुम्हाला दाखवते. आणि आता मला जायचं आहे बाहेर. इथं नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे तिथे. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये शेअर करेल. तर कसं झाला आहे केक नक्की कमेंट करून सांगा आणि कसा वाटलं तुम्हाला तेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही एकदा हा केक घरी बनवून बघा. कसा वाटला आहे नक्की कमेंट करा. थँक्यू. बाय.